एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 10 श्लोक क्रमांक 5. आपण 5 क्रमांकाचा श्लोक चालू करतोय. यमान भिक्षम सेवितम नियान मात्पराह क्वचित मदभिज्ञम गुरुम शांतम उपासितम मदात्मकम. साधकांनी अहिंसा इत्यादी यमांचे मोठ्या आदराने सतत आचरण करावे आणि नियमांचे आचरण यथाशक्ती व आपल्या उपासनेला अडथळा येणार नाही अशा प्रकारे करावे व माझे ज्ञान असणाऱ्या व शांत वृत्तीच्या मद्रूप गुरूंची सेवा करावी. भगवंत काय सांगते उद्धवाला की उद्धवा ते असणार जे असणार आत्मस्वरूप आहे ते आत्मस्वरूपाची प्राप्ती कशाने होईल तो विषय चाललाय ना आपला. त्याबद्दल भगवंत बोलतात आता. हो या वृत्तीचा उपरम अहिंसा सत्यादी धर्म आचरावे अविश्रम बाह्य नियमाविरोधे. वृत्ती शांत होण्यासाठी बघा, जोपर्यंत वृत्ती शांत होत नाही ना आपली वृत्ती शांत म्हणजे त्या वृत्तीला समाधी लागली पाहिजे. समाधी लागली पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे, ती वृत्ती स्थिर झाली पाहिजे. जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत आपल्याला खरं समाधान खरं सुख मिळणार नाही. आपल्या म्हणजे आपलं स्वरूपच परमानंद स्वरूप आहे. कारण आनंद म्हणजे आपणच आपला आनंद स्वरूप असल्यामुळं ते आनंद स्वरूप म्हणजे आनंद आपल्याला मिळवायचा असेल तर ते आपली वृत्ती स्थिर झाली पाहिजे आणि वृत्ती स्थिर झाल्यावर काय होईल ते आपल्याला सुख मिळेल. आता अशा असणारी वृत्ती शांत कशी करायची ती तर सांगितलं त्यांनी. काय सांगितलंय की मग अहिंसा सत्य इत्यादी जे सद्गुणाचे आचरण आहे ते सतत करावे. वृत्ती शांत करायची ना मग काय केलं पाहिजे, अहिंसा म्हणजे हिंसा केली नाही पाहिजे, सत्य बोललं पाहिजे, सत्य आचरण केलं पाहिजे आणि यथाशक्ती बाह्य नियमही पाळावेत. यथाशक्ती जेवढे आपल्याला शक्य होतील तेवढे बाह्याचे नियम पाळायचे. बाह्य नियम पाळायचे म्हणजे काय करायचे बरं आता पुढे सांगितलं असेल त्यांनी. आचारिता अहिंसा सत्याधिकांशी तव तव दशा उजळे कैसे आती प्रीती गुरु भक्तीशी अहर्निशी गुरु चिंते. अहिंसा सत्य इत्यादी धर्माचे आचरण जितके करावे तितकी आपली वृत्ती कशी उज्ज्वल होत असते पहा मला सांगतो. म्हणजे हिंसारहित वृत्ती असणारी सत्याचं पालन केल्यानंतर धर्माचं पालन केल्यानंतर म्हणजे वेदांनी जे विहित कर्म करायला सांगितलेले आपल्याला त्यानुसार आपण कर्म केलं त्यानुसार आपण आचरण केलं तर काय होतं म्हणजे वृत्ती उज्ज्वल होते. उज्ज्वल कशी होते, प्रथम गुरुभक्तीची आवड उत्पन्न होते. कारण स्वधर्माचं आचरण केलं आपण, वेदविहित कर्म आपण केलं, वेदविहित उपासना आपण केल्या आणि सत्याचं म्हणजे धर्माचं आचरण केलं की काय होतं वृत्ती उज्ज्वल होते. म्हणजे काय होते वृत्ती अशी स्थिर व्हायला लागते. म्हणजे त्या साधकाला गुरुभक्तीची आवड लागायला लागते आणि रात्रंदिवस गुरुचा ध्यास लागून राहतो. त्याला काय होतो रात्रंदिवस गुरुचा ध्यास. कारण सद्गुरूच्या कृपेने त्याची वृत्ती काय झालेली असते, स्थिर होण्याच्या मार्गाकडे चालू झालेली असते. त्यामुळे त्या वृत्तीला त्या चित्ताला काय आवडतं, सद्गुरूचं प्रेम. कारण सद्गुरूने प्रेम दिलेलं असतं ना, ते प्रेमामध्ये तो एवढा विभोर होऊन जातो ते साधक की त्याला त्यामुळे त्या सद्गुरूचं ध्यास लागतो. त्याला रात्रंदिवस काय करतो ते गुरुचा ध्यास लागून राहतो. त्याला विसरतच नाही त्या सद्गुरूला. सद्गुरुविने ब्रह्मज्ञान सर्वथा नव्हे नव्हे जान हे उपनिषदर्थ प्रमाण परमनिर्वाण सांगितले. बघा, सद्गुरु वाचून ब्रह्मज्ञान कधी होत, सद्गुरु शिवाय ज्ञान होणार नाही जोपर्यंत सद्गुरु तुम्हाला. कारण माऊली पण सांगतात हरिपाट्यामध्ये काय, हॅलो जय हरी, माऊली पण सांगतात हरिपाट्यामध्ये काय सांगतात, सद्गुरुविने हे काय हा गुरुविने ज्ञान. पण काय ते प्रमाण काय ते, साधू बोध झाला तो निर्णय ठेला ठाईच्या मोरला अनुभव. म्हणजे साधूचा बोध झाल्याशिवाय काय होत नाही, ते ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून माझ्या सद्गुरू वाचून ब्रह्मज्ञान कधी होत नाही. ह्या माझ्या विधानाला सर्वश्रेष्ठ अशी उपनिषदाचे प्रमाण आहे. म्हणजे आम्ही जे सांगतो ना याला प्रमाण कोणाचं, उपनिषदांचं प्रमाण आहे, याला शास्त्राचं प्रमाण आहे, श्रुतींचं प्रमाण आहे. याला डोळा देखण्याची आहे त्याशी सूर्य नवता साये सिद्ध पदार्थ देखून लाहे स्तब्ध राही अंधारी. उदाहरणार्थ जर द्यायचं म्हणलं तर डोळ्यांना पाण्याची शक्ती कोणामुळे येते, डोळ्यांकडे शक्ती असते पाण्याची, चांगली शक्ती असते डोळ्यांना, पण ते डोळ्याला दिसतं कोणामुळं, सूर्यप्रकाशामुळं. जर सूर्यप्रकाश नसेल तर दिसतं का डोळ्याला सांगा बरं. आता जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत आपल्याला चांगलं दिसतं, पण अंधार पडल्यावर दिसतं का आपल्याला. आपल्याला काहीतरी बॅटरीची व्यवस्था करावी लागते ना. डोळ्याला चांगले डोळे येतं, एकदम मस्त दिसतं, त्याला इथून पाहिलं ना एकदम क्लिअर दिसतं डोळ्याला. पण हेच डोळ्यांना संध्याकाळी दिसतं का अंधार पडल्यावर, नाही दिसत. म्हणजे त्याला साह्य कोणाचं आहे डोळ्याला पाहायचं, सूर्याचं साह्य आहे. तसे डोळे समोर असलेली वस्तूही पाहू शकणार नाहीत कधी अंधारामध्ये जर सूर्याचं साह्य नसलं तर. म्हणून डोळे अंधारात कसं असतात, स्वस्त बसतात, ती काय पाहत त्यांना काही दिसत नाही.
डोळ्यांना. तसं नाव तारी हे साचार, माझी बैसले थोर थोर, परी तर्के विन परपार, समर्थ नर न पावती. नाव तरुण नेते हे खरे, पाण्यामध्ये आपण जात असताना नाव काय करते आपल्याला तारून येते, बरोबर आहे. पण कितीही थोर थोर माणसे नावी जर बसली तर त्या सामर्थ्याने नावड्यापासून परतीला जाता येणार येईल का जायला? लय मोठे पैसे पाहिजे, मोठमोठे माणसं येऊन बसले नावेमध्ये. पण जर त्या नावेला जर हे नसेल, कोण नावडी नसेल, तर ती नाव जाईल का पैल करायला? जाणारच नाही. तुम्ही मस्त चांगलं साधन आहे, तुम्ही बघू चिंतन करताय, सगळं करताय, पण तुम्हाला सद्गुरूच नाही तर तुमचा उद्धार होईल का? नाही होणार. तुम्हाला ती ब्रह्मज्ञान होईल का? नाही होणार. म्हणजे गुरु विना ब्रह्मज्ञान कधी होत नाही. सद्गुरु विना ते ज्ञान नाही, सद्गुरु विना ज्ञान नाही हाता, साधन करता कोट्याने कोटी, असं प्रमाणे बघा. नाथबाबांचंच प्रमाणे आहे बंगाई. पर्जन्य भूमी मार्दवाली, बीच कनिंगासे भरले, परिण्यातेने पेरणी नाही केली, तो पिकाची बोली पोचट. पावसाने जमीन चांगली भिजली. काय झालंय? पाऊस भरपूर पाऊस झालाय, जमीनही चांगली भिजली. मग बियांचं भांग्यार भरलेलं आहे, भरपूर आहे, पण तरी शहाणे शेतकऱ्यांच्या शेतात बीज नाही पेरले तर काय अवस्था आहे सांगा बरं. ते शेतामध्ये पीक येईल का? येणारच नाही. कारण पिकाची आशा करायलाच नको ना. मिळेल का पीक? त्याला मिळणारच नाही. काय नाही मिळणार? कारण पाऊस भरपूर झाला आहे, जमिनीला वापसाही चांगला आलेला आहे, बियाणं भरपूर आहे सगळे, पण शेतकऱ्यांनी पेरलंच नाही. होईल का? होणारच नाही. तसं साधकाची स्थिती चांगली, मुमुक्षुत्व चांगली, त्याच्यामध्ये त्याला चांगली तळमळ आहे त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची, सगळे म्हणले. त्याच्या अंतःकरणाची शुद्धता आहे, सगळं झाले म्हणले त्याच्या ठिकाणी. पण सद्गुरू पण आहे, सद्गुरू ठिकाणी बी आहे, पण त्या सद्गुरू जर बीजाची पेरणीच नाही केली, म्हणजे त्याला बोधच जर नाही दिला, तर त्याला ते ज्ञान होईल का? होणारच नाही. रत्न सापडले अवचिते, परी खरे खोटे संशय तेथे, रत्न पारखी करी मोला ते, अति यत्न त्यात मग करीते. एखाद्याला अवचित असताना, असं रोडने जात असताना त्याला एखादं रत्न सापडलं किंवा सोनं सापडलं, पण आता ते सोनं खरं का खोटं हे तपासण्यासाठी त्याला कोणाकडे जावं लागेल? ते रत्न पालखीकडे जावं लागेल किंवा सोनारकडे जावं लागेल, बरोबर का नाही? त्याला मस्त कळते आता सोन्यासारखं दिसतंय बरं का, काय म्हणतो सोन्यासारखं दिसतंय बरं का, बहुतेक सोनंच असेल, पण काय करू आपण? तपासून घेऊ. तो 100% सांगू शकतो का हे सोन्याचे म्हणून किंवा हे रत्नाचे म्हणून? सांगू शकेल का? नाही. पण तेच जर तू घेऊन काय गेला तर त्या सोनाराकडे जर गेला आणि मग काय सोनार काय करेन त्याला ते सांगून दे, पण त्याने असंच कवर जपून जर ठेवलं तर त्याचा काय उपयोग होईल का? त्याला काय उपयोग नाही ना. त्याच्या मनामध्ये संशय राहील ना, नेमकं खरं आहे का खोटे, खरं आहे का खोटे, राहील का नाही संशय त्याच्यामध्ये चित्तामध्ये. तैशे निज स्वरूप आई ते, श्रद्धा सद्गुरूचे नि होते हाते, खरे करून या न्याते निज सुखाते पावले. त्याप्रमाणे जरी आत्मस्वरूप स्वयंभू असले, आता प्रत्येक ठिकाणी आत्मस्वरूप स्वयंभूचे, त्याचं स्वरूपच आत्मस्वरूप आहे, फक्त त्याला विसर पडलेला आहे. असं जरी असलं तरी खरे म्हणले हे, पण सद्गुरूने पटवून दिल्याशिवाय त्याला त्याचं ज्ञान होणार नाही, त्याला ते स्वरूपाचा आनंद मिळणार नाही. कारण कुणीतरी त्याला सांगायला पाहिजे ना, कारण त्याला काय झालेला आहे? भ्रम झालेला आहे त्या जीवाला, आणि भ्रम झाला असल्यामुळे त्याला कुणीतरी सांगायला पाहिजे ना, बाबा तू हे खरं नाही, तुझी समजतोय तुला स्वतःला ते तू नाही, खरं स्वरूप तुझं कोण आहे? तर आत्मस्वरूप तुझं खरं स्वरूप आहे, हे सांगणारा कोणीतरी पाहिजे ना. का त्याला मनाने कळलं? सांगा बरं. मी मी आत्मस्वरूप आहे समजून घे त्याला मनाने? नाही समजणार. कुणीतरी त्याला सांगणारा पाहिजे, आणि जो सांगणारा असतो त्याला सद्गुरू म्हणायचं. साधवया निजज्ञान करिता सद्गुरूचे सेवन, निवाले संत सज्जन आनंदगण सद्गुरू. म्हणले काय? आत्मज्ञानासाठी मला सद्गुरूची सेवा करून संत सज्जन काय झाले? समाधान पावले. ज्याला आत्मज्ञान प्राप्त करायचंय ना, ज्याला आत्मस्वरूपाचं म्हणजे नेमकं मी कोण आहे, देव कोण आहे याची ज्याला ओळख करून घ्यायची ना, त्यांनी काय केलंय? आतापर्यंत मागं पाहिलं असे असतात जे संत सज्जन आहेत, त्यांनी काय केले? त्या सद्गुरूची सेवा केलेली सगळ्यांनी, आणि सद्गुरूची सेवा केल्यामुळे त्याला ते समाधान प्राप्त झालेलं आहे. आणि सद्गुरू हा आनंद देणारा मेघच आहे. कसा आहे सद्गुरू? जसं हे ढग आले, ढग काय करतात? पावसाची वृष्टी करतात, म्हणजे काय करतात? आपल्याला पाणी आणून देतात पाणी. तसं ते सद्गुरू आपल्याला आनंद काय प्राप्त करून देणार आहेत. म्हणून मनशी साधने केली अनेक, तैसे सद्गुरू ही साधन एक, म्हणता मुमुक्ष झाला मूर्ख, निजात्मा सुख बुडाले. उद्धवा, तू कदाचित असे म्हणशील की अनेक साधनापैकी सद्गुरू एक साधन आहे, तर असे म्हणणारा आत्मसुखाला अंतरला असे समजावे. बघून त्यांनी प्रश्न तयार केला. उद्धवा, तुला असं वाटेल? म्हणजे काय वाटेल?
की हे जे ज्ञान प्राप्त करायचे साधन आहेत ना, हे ब्रह्मज्ञान प्राप्त करायचे जे साधन आहे ते साधन पैकी सद्गुरू पण हे एक साधनच आहे असं जर तू म्हणला ना, तर काय होईल, तुला आत्मसुख प्राप्त होणार नाही. कारण सद्गुरूला आत्मसुख मिळण्याचं साधन नाही समजायचं अजिबात. कारण ते आत्मस्वरूपच आहे, आत्मसुखच आहे ते. दुसरं आपण आता आपली विहीर आहे, आणि पहिले जुन्या काळामध्ये, आताच नाही, जुन्या काळामध्ये आता पाणबुडी आल्यात, पहिले वर्ष मोकळी असायच्या. त्याला पाणी जर मोटर चालू करायची म्हणजे काय करावं लागायचं आपल्याला, आधी वरून पाणी भरावं लागायचं त्याच्यामध्ये, भरावं लागायचं का नाही, मग ती खालचं पाणी वडायची विहिरीमधलं. मग किती का पाणी वडायची, मग सुरुवातीला काय करावं लागायचं, आपल्याला वरून पाणी द्यावं लागायचं. तसं काय करावं लागायचं, तसं हे जे आपल्या ठिकाणी असणारं आत्मसुख आहे ते जर प्राप्त करून घ्यायचं असेल ना, तर त्याला निमित्त मात्र सद्गुरू रूपात तत्व आहे ना, ते आत्मसुखाने त्याला फक्त त्याची ओळख करून द्यायची, मग त्याला त्याची ओळख होत असते, स्वतःची ओळख होत असते त्याला. सद्गुरू केला तो साधन, त्याहून परते साध्य आन, म्हणता आली नागवन नागवला जाण सर्वस्वे. सद्गुरू एक साधन म्हणूनच केला. काय केलं, सद्गुरू जर साधन म्हणून जर त्यांना केलं व त्यांचे ऐकले आणि साध्य जे आहे ते त्याहून निराळच आहे असे जर कोणी मानलं, तर सर्वस्वी तो नागावला म्हणायचं, तो फसला म्हणायचं. म्हणजे सद्गुरू एक साधन आहे, आणि मग त्यांना सद्गुरूची प्राप्ती केली म्हणजे त्यांच्या माध्यमातून आपल्याला दुसरं जी गोष्ट आहे म्हणजे काय, जे आत्मसुख आहे ते वेगळं आहे आणि ते प्राप्त करून घ्यायचंय असं जर कोणी एखादा समजत असेल ना, तो तो फसला म्हणायचं. कारण आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे प्रमाण. बघा तुकाराम महाराजांचं, माझ्या विठोबाचा कायसा प्रेम आहे बाबा, आपणची देव होय गुरु. तो असणारा परमात्मा सद्गुरूच्या रूपाने येत असतो. मग आता आणि आपल्याला मिळवायचं कुणाला, ते परमात्म्याला मिळवायचंय. मग आता परमात्मा जर सद्गुरूच्या रूपाने आला, तर मला सांगा बरं, त्याला कोण मिळवणं काय राहिलं का त्याला शिल्लक? फक्त ते समजून घ्यायचं, हाच परमात्मा आहे माझा. कोण? मला जो मार्ग दाखवायला आलाय, मला जो मार्ग दाखवायला आलाय ना, हाच माझा परमात्मा आहे. आणि आता म्हणून काय होतं, त्या सद्गुरूच्या जवळ तो साधक गेला की त्याला आनंद मिळतो, समाधान मिळतो. का? कारण ज्याला त्याचं जे ध्येय असतं ना प्राप्त करून घ्यायचं, ते ध्येय म्हणजे त्याचं ते सद्गुरूच्या रूपाने पूर्ण झालेलं असतं. सागर मग जर तो पूर्ण होऊन झाला, तर मग मला त्या शिष्याला काय मिळावं आपल्याला काही इच्छा राहते का त्याला? सांगा बरं, काय? काहीच नाही. सद्गुरू फक्त त्याने काय करावा, सद्गुरू माझं ते जे आत्मसुख आहे, जे आत्मस्वरूप आहे, जो माझा परमात्मा आहे तो सद्गुरूचे, असा त्याने भाव ठेवा, अशी श्रद्धा ठेवा त्यांनी. आणि जेव्हा असं श्रद्धा ठेवतो ना, त्याचं कोट कल्याण होतं. पण जेव्हा असं म्हणतो ना, आता सद्गुरू मला मिळाल्यात, आता हे सद्गुरूच्या निमित्ताने काय होईल, मला त्या परमात्म्याची प्राप्ती होईल, तर हा पूर्णपणे काय झाला, नागावला म्हणजे फसला. त्याला किती जर जन्म गेले ना तरी त्याला मिळणार नाही. का? त्यांनी भेद केलाय, भेद सद्गुरू मध्ये आणि परमात्म्यामध्ये त्यांनी भेद केलाय. आणि ज्या ठिकाणी भेद असतो ना, त्या ठिकाणी कल्याण होत नाही. म्हणजे काय होत नाही, त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही, कारण त्याच्या ठिकाणी भेदच नाही ना. म्हणून तो चितसुखे सदा संपन्न, चिद्रूपे ज्याशी समाधान, ते चिन्ह मात्रा होऊन भिन्न नव्हे जाण सर्वथा. म्हणून जो सद्गुरू चितसुखाने संपन्न असतो, सद्गुरू कोणा म्हणायचं, ज्याच्या ठिकाणी मूळचं सुख आहे, संपन्न आहे ते सुख सुखाने, त्याच्याकडे भांडवल आहे, त्याच्याकडे आपलं हे काय, त्याच्याकडे धन आहे, धन कोणतं धन आहे, सुखाचं धन आहे त्याच्याकडे, समाधानाचं धन आहे त्याच्याकडे. असं जो सद्गुरू आहे त्यातच त्याला काय होतं, असा असतो, त्यातच जो समाधानी आहे तोच काय करतो, स्वयमेव चेतनच आहे, चैतन्य होऊन वेगळा नाही, अशी नक्की ओळख. म्हणजे काय सांगायचं त्यांना, जो चितसुखाने संपन्न आहे, म्हणजे त्या ठिकाणी स्वतःच्या स्वरूपाचं त्याला सुख मिळतंय, असा असणारा सद्गुरू त्याला समाधान आहे, तो स्वयमेव चैतन्य आहे, तो चैतन्य वेगळा नाही. म्हणजे कोणी, तोच परमात्मा स्वरूप आहे. तो परमात्मा आणि तो सद्गुरू कोणी वेगळा नाही. आपण आपलं काय होतं माहितीये का, आपण उपाधीला पाहतो सद्गुरू म्हणून, उपाधीच्या रूपाने आपण त्याला सद्गुरू पाहतो. कारण सुमने बाबा त्यामुळे बरेच वेळा सांगले, म्हणले हे दियाला तू नको पाहू बरं का, दियाला पाहिजे नाही म्हणले, ध्येय म्हणजे मी नाही म्हणले, मी जे सांगितलं विचार आहे, जे तत्व आहे ना, ते म्हणजे कोण आहे, ते खरं सद्गुरू आहे, त्याला पाहिजे. पण आपण काय करतो, देयाला पाहिजे भ्रम करतो. म्हणून आपला सद्गुरू काय होत नाही, आपल्या ते मापामध्ये जे मापात मिळायला पाहिजेत ना, त्या मापात आपल्याला मिळत नाही. लवण सागरी रिघाले, तेव्हाचे ते समुद्र झाले, दीपे वनवाया गेले, वनवाची झाले ते तेज, मीठ समुद्रात पडले. एकदा मिठ्याचा खडा समुद्रामध्ये पडला, काय होतं, तुला लगेच समुद्र रूपच होऊन जातो. किंवा देवा जर वाणव्याला मिठीस मारील, दिव्याने काय केलं, वाणव्याला मिठी मारली तर तो वनवास होईल का नाही व्हायचं? सांगा बरं. वनवा म्हणजे काय, असं मोठी आग लागलेली, आणि त्या ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी दिवा पेटतोय, आणि ती आग अशी काय आली, वाढत 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 दिवेजवळ आली. आता मला सांगा बरं, दिवेजवळ आल्यावर तो दिवा काय होऊन जाईल, आता परत वनवरूप होईन का नाही? दिवा आहे किती बघा, बारीक दिवस चालले आपली, बारकीची होती त्याची, पण ते वडव्याची जी एक रूप झाली, आता ती कोण झाली, वनवास झाली.
तसं हे जे सद्गुरु इथं बघा आता पुढे येईल. ये व चिद्रूपाचे ज्याशी ज्ञान तो चिद्रूपूचे सत्य संपूर्ण गुरु ब्रह्मा भिन्न जाण हे आरती प्रमाण उपनिषद. तसे चिद्रूपाचे ज्ञान जर झाले की मनुष्य चिद्रूपच होऊन जातो. चिद्रूप म्हणजे ते चैतन्याचं त्या परमात्म्याचं त्याला ज्ञान झालं ना, किंवा आपल्या स्वरूपाचंच आपल्याला ज्ञान झालं ना, तर तो काय होतो त्याच्याशी एकरूप होऊन जातो. आता त्याच्या ठिकाणी भेद राहत कसलाच भेद नाही, कुठलाच भेद त्याच्या ठिकाणी राहत नाही ज्याला ज्ञान होतं त्याला, आणि कुठलाच भेद नसतो. म्हणून त्याला समाधान, म्हणून त्याला आनंद म्हणजे तो मग्न असतो. म्हणून गुरु आणि ब्रह्म भिन्न राहत नाहीत. म्हणजे गुरु आणि तो परमात्मा, गुरु आणि जे ब्रह्म आहे ते वेगळं राहत नाही, ते एकच झालं. संपूर्ण भेद त्याचा निघून गेला. आणि याला उपनिषदाचं प्रमाण आहे. म्हणजे उपनिषदांनी याला प्रमाण दिलेलं आहे, वेदांनी याला प्रमाण दिलेलं आहे. गुरु आणि ब्रह्मच गुरु आहे म्हणून, तोच परमात्मा म्हणजे सद्गुरु आहे. हो का घृताची पुतळी नभता घृतपणा वेगळी, घृत रूपे रूपा आली तैशी मूर्ती झाली सद्गुरूची. तुपाची प्रतिमा जर केली, काय केलं म्हणले, तूप घेतलं म्हणले आणि त्याचं काय केलं, प्रतिमा तयार केली, म्हणजे असा पुतळा तयार केला. आणि मग ती प्रतिमा काय तुपापेक्षा काय वेगळी का सांगा बरं तुम्ही. तूप घेतलं आपलं आणि तुपाचा असं काय केलं, पुतळा तयार केला. मग तो पुतळा आणि तूप काय वेगळं झालं का? का तिला पुतळा केल्या म्हणून त्याला पुतळा म्हणायचं आणि जे बरणीत भरून ठेवलं त्याला तूप म्हणायचं, असं होईल का? तुपाचे ना ते, फक्त जरी आकाराचा बदलला तरी ते काय तुपाचे. त्याप्रमाणे तुपाच्या रूपाने ते प्रतिमा काय प्रतिमा आहे. त्याप्रमाणे सद्गुरु आणि ब्रह्माचीच मूर्ती आहे. सद्गुरु म्हणजे काय, ब्रह्माचीच मूर्ती आहे. कारण ब्रह्म सगळ्या ठिकाणी कसं आहे, व्यापक आहे, समय सारखं आहे, कुठं कमी नाही कुठं जास्त पण नाही. पण आपण जो भेद करत होतो ना, आपण जे ध्येयाला मी समजायचो, आपल्या ठिकाणी जे अज्ञान होतं ते अज्ञान काढण्यासाठी त्या परमात्म्याला काय झालं, एक म्हणजे फक्त निमित्त मात्र कुठल्या तरी एका रूपाने तो येत असतो, पण तो परमात्माच असतो. मग कोणत्या रूपाने येईल आपल्यापाशी आणि ते आपला भ्रम काढून जाईल का? कारण ते सगळ्या रूपाने तोच नाकलेला आहे ना, ते परब्रह्मच नाकलेलं आहे सगळ्या रूपाने. म्हणून चितसुखाचा पुतळा की सच्चितानंदाचा सोहळा, प्रत्यक्ष देखावाया डोळा धरी लिला विग्रह. म्हणजे मूर्तिमंत चितसुखाचा पुतळा आहे. म्हणजे सद्गुरु म्हणजे कसं आहे, मूर्तिमंत चितसुख म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचा असं म्हणजे खरं सुख आहे ना, सुख त्याचा पुतळा आहे, किंवा सच्चिदानंदाचा सोहळा आहे प्रत्यक्ष आहे. म्हणजे सद्गुरु म्हणजे मग ते दिसण्यासाठी सद्गुरूने लीला शरीर धारण केलेले असते. आता काय म्हणले ते बघा. आता खरं मला सांगा, ब्रह्म कसं आहे, निर्गुण निराकार आहे. ते दिसतं का आपल्याला? नाही दिसत आपल्याला. ते आपल्याला जाणता येतं का? नाही. कारण माऊली सांगते, जाणीव नेणीव भगवंता नाही. ते जाणताही येत नाही, ते दिसत नाही, पण त्याचा फक्त अनुभव मात्र येतो. काय अनुभव आहे त्याचा? सुख, समाधान, आनंद, हा त्याचा अनुभव आहे. मग आता आपण उपाधीने समजतो ना, मी देह समजतो ना. आपण काय समजतोय? आपण मी देह समजतोय. जे डोळ्याने दिसतं ना आपल्याला ते आपण सत्य मानतोय. मग आता यातून जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर काय करावं लागेल? मग त्या परमात्म्याला काय व्हावं लागतंय? निर्गुण निराकार असणार आहे ना, ती ब्रह्म आहे ना, ती असणारी चैतन्य आहे ना, ती कशाला येतंय? त्या आकाराला येतं. आकाराला भक्तासाठी काय आकाराला? ती सद्गुरूच्या रूपाने आकाराला आलोय. आणि सद्गुरूच्या रूपाने आकाराला आल्यामुळं तिने काय केलं? लिलेने शरीर धारण केलं, लिलेने. कारण त्या भक्ताला काय करायचंय? आनंद प्राप्त करून द्यायचा ना, त्याला त्याची एकरूप करून घ्यायचंय. म्हणून तिने लीलाधारी शरीर धारण केलं सद्गुरूचं. म्हणजे जरी सद्गुरूचं शरीर म्हणजे ते ब्रह्म जरी नसलं, पण ती शरीर असतो काय, त्याच्या शरीरामध्ये सुद्धा काय म्हणजे देह सद्गुरूचा तो सुद्धा कसा आहे? पवित्र आहे. शिष्यासाठी, भक्तासाठी, साधकासाठी तो देह सुद्धा कसा आहे? पवित्र आहे. कारण ते परब्रह्म त्या सगुण रूपाने आकाराला आलेले भक्तासाठी. आकार म्हणतात त्यांनी सगळाच आकार घेतला ना, म्हणजे आकार घेतला म्हणजे काय केलं त्यांनी? ते देहाच्या संबंधाने ते आपल्या पुढे आलं. कारण पंचमहाभूते म्हणजे कोणी? ब्रह्मच आहे. सगळे चैतन्य म्हणजे कोण? ब्रह्मच आहे. मग तो देह पण कोण झाला? ब्रह्मच झाला. येते का लक्षात? त्याची होवाया भेटी पाहिजे ती भाग्याची या कोटी, हेळणे वरी दिशे दिठी तैशी गोटी त्या नाही. ब्रह्म गोचर नाही म्हणजे ती कसं निर्गुण निराकार आहे. ते ध्येयधारी मनुष्याला कसे समजणार? समजत नाही. म्हणून ते कसे त्याला अनुभवायला येणार? मग त्याला अनुभवायला येण्यासाठी ती काय करतंय? त्याला समाधान मिळण्यासाठी त्या कळवळ्याने काय होतं, त्या शिष्या ठिकाणी कळवळ लागलेला असतो ना, तो देव मला कधी भेटेल, देव मला कधी भेटेल, कधी मला देव मिळेल. रात्रंदिवस त्याला तळमळ लागलेली असते. मग आता त्याला काहीतरी भेटलं पाहिजे ना, कारण तो कुठं शोधतोय? तो बाहेर शोधतोय, तो स्वतःमध्ये शोधत नाही त्याला अजून.
अजून त्याला सद्गुरू भेटलेले नाहीत ना. मग सद्गुरूजी भेटतात म्हणजे ते परब्रह्म असणार, ते भगवंत असणार, ते सद्गुरूच्या रूपाने येत असतो, मग त्याला भेटला म्हणायचं. पण जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत त्याला तळमळ लागलेली असते, तुम्हाला भगवंत कधी भेटेल, तो भगवंत मला कधी भेटेल. आणि मग ते अशी तळमळ लागल्यामुळे त्या भगवंताला दम निघत नाही. मग तो भगवंत काय करतो, तो असणारा परमात्मा गुरुच्या रूपाने प्रत्यक्ष इंद्रियांना अनुभव येईल असं स्वरूप धारण करतो. आणि हाच गुरु असणारा परब्रह्म हाच गुरु परब्रह्म रूपाने ओळखावा आपण. कारण जे आपला सद्गुरू आहे तोच कोणी परब्रह्म आहे. उपाधीने सुद्धा कोणी परब्रह्म आहे. सांग बरं, ही गोष्ट लय महत्वाची आहे. साधकाला आहे ना, आपले गुरु आहेत ना, हे परमात्माच वागलं पाहिजे, त्याचा निश्चयच पाहिजे, हेच माझे परमात्मा तुम्हाला भेटलाय, आता मिळवायचं काय राहिलं सांगा. ज्या वेळेस साध मुमुक्ष झाला त्या तळमळ लागलेली असते ना भगवंताच्या भेटीची, आणि तो भगवंत भेटण्यासाठी ते भगवंताला दम निघत नाही, तो येत असतो कुणाला भेटायला, त्या भक्ताला भेटायला. आणि भक्ताला भेटायला आला म्हणजे तो भगवंत त्या रूपाने त्याला आलेला आहे. पण ते गुरुने समजलं पाहिजे, शिष्याने समजून घेतलं पाहिजे ना की हा माझा भगवंतच आहे म्हणून. पण इथं फसगत आपली भरपूर जास्त होती साधकाची. पुढे सद्गुरूला काय म्हणत नाही, परमात्मा मानत नाही, आणि जे मानतात ना त्यांचं कल्याण होतं. म्हणून सद्गुरूची भेट मोठ्या भाग्याने होत असते, आणि तीच लोक एवढं सोपं नाही. कारण बहु अवघड आहे संत भेटी, परी त्या जगजेटी करुणा केली. कशी फार अवघड आहे म्हणजे ते बघ त्या सद्गुरूची भेट होणं. पण त्या परमात्म्याने कृपा केली ना, म्हणजे त्या परमात्म्याची कृपा आपल्याला आधी प्राप्त करून घ्यावं लागेल. आणि एकदा का त्या परमात्म्याची कृपा प्राप्त झाली की ते परमात्माच काय होतो, सद्गुरूच्या रूपाने भेटला येतो आपल्याला. कारण त्याला दम निघत नाही. पण होतं काय माहिती का, बऱ्यापैकी थोडे लोक आहेत असे, थोडे साधक आहेत असे की ते सद्गुरू त्यांना परमात्मा वाटतो. पण बरेचसे असे साधक आहेत की त्याला सद्गुरू परमात्मा वाटतच नाही. तरी म्हणतो सांगा ना मला देव कधी भेटेल. कुणाला म्हणतो, सद्गुरू सांगा ना मला ती ज्ञान कधी होईल. आता घडीघडीत असता ती जी ब्रह्म असणार ती ब्रह्म त्या सद्गुरूच्या रूपाने म्हणजे मुस तयार झाली ती, आणि त्या परमात्म्याची मुसच ना सद्गुरू म्हणजे देव म्हणजे तो आपल्या पुढे उभा आहे, आपल्याला मार्गदर्शन करतोय. तरी आपण त्यांना म्हणतोय, आपण त्यांना विचारतो सांगा ना मला गुरु कधी भगवंत कधी भेटेल, आणि मला देव कधी भेटेल, आणि मला कधी ज्ञान होईल. मग हा मूर्खपणा नाही का त्या शिष्याचा? का बरं? कारण त्याला कळलंच नाही अजून, त्याला समजलंच नाही. सद्गुरूने सांगितलं तरी पण त्याला समजाना खरं काय. म्हणून जोपर्यंत सद्गुरू प्राप्त नाही ना तोपर्यंत त्याने आपले इष्ट असताना ना, आराध्य असताना त्यांनी त्याची सेवा करावा, त्याला त्याने हक्का मारावा. पण जेव्हा सद्गुरू भेटतात ना, तेव्हा सद्गुरू भेटतात म्हणजे ते माझं असणार इष्ट, ते माझं असणार जे आराध्य आहे ना, ते माझ्या सद्गुरूच्या रूपाने माझ्या पुढे आले, मला मार्ग दाखवायला, मला त्यातून बाहेर काढायला. असं ते साधकाचं काय असावा, असा भाव असावा त्या साधकाचा. म्हणून सहज जाता जाता सद्गुरू दृष्टीस पडेल ही गोष्ट शक्य नाही. म्हणून जर असं आहे का सद्गुरू आता दृष्टीला पडतात नाही, शक्य नाही. मग ते जेव्हा त्या लीलाधारण शरीरधारण करून येतं ना ते ब्रह्म, ते चैतन्य, ते परमात्मा, तेव्हाच त्याच्या रूपाने आपण त्याला समजायचं हा माझा कोणी, हाच माझा परमात्मा आहे. म्हणजे कोणी दत्ताची सेवा करत असेल त्यांनी समजायचं हा हे माझे दत्तगुरूच येतं. कोण कृष्णाची सेवा करत असेल तर त्यांनी समजायचं हे माझे श्रीकृष्णच येतं. कोण सद्गुरू बरं का, कोण रामाची सेवा करत असेल तर त्यांनी समजायचं सद्गुरू म्हणजे माझे कोण येतं, रामच येतं. असा साधकाचा भाव तयार व्हावा. सद्गुरू जेवती वास पाहे तेवती सुखाची दृष्टी होय, तो म्हणे ते राहे महाभूदू नव्हे लाहे स्वानंदे. सद्गुरू जेथे पाहतो तिथे सुखाची दृष्टी होते. बघा का, तर सद्गुरू जिथे असतात ना तिथे काही सगळं सुखच आहे. जिकडे पाहिजे तिकडे सुख, जिथं राहीन तिथं सुख, ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी सुख. कारण सद्गुरू म्हणजे कोण आहे, परमात्माचे. आणि तो परमात्माचं स्वरूप कसं आहे, आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे. मला सद्गुरू जिथं असेल तिथं सुख असणार का नाही सांगा बरं तुम्ही. म्हणून ज्या साधकाचा भाव असतो ना त्याला सद्गुरूचा साधा जर त्याला आवाज जर ऐकायला मिळाला कानावर तर त्याला आनंद होतो. सद्गुरू बरेच दिवस त्याला नाही दिसले ना, नाही भेटले ना, तर त्याला तळमळ लागते आता कधी माझे गुरु मला भेटतील म्हणून. म्हणून सुख वाट पाहत असते, आत्मज्ञान मोठ्या आनंदाने नांदू लागते. बघा म्हणजे काय होत असतं, सद्गुरू जिथे पाहतो तिथे सुखाची वृष्टी होते, सुख वाटेच पाहत असते. म्हणून आत्मज्ञान हे मोठ्या आनंदाने नांदू लागते. बघा म्हणजे त्या शिष्याच्या ठिकाणी काय होतं, आत्मज्ञान काय होतं, आनंदाने तिथं नांदायला लागत. पण त्या शिष्याचा असा भाव असावा, त्या सद्गुरूचे देखील पाये तहान भूक तत्काळ जाये, कल्पना उठ्याची न लाहे निज सुख आहे गुरुचरणी. म्हणून त्या सद्गुरूचे चरण दृष्टीस पडताच शिष्याची तहानभूक तत्काळ नाहीशी होते. असं सद्गुरूचं चरण. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ना सद्गुरू हाच माझा परमात्मा आहे ही त्यांनी निश्चित करून टाकलं पाहिजे. बस त्याला काही मिळवायचं शिल्लकच नाही राहिला. आता का सद्गुरू मिळलं ना, उपाधीनेच बरं का, उपाधीने त्यांनी पाहिजे.
तत्वाने तर त्याला दिसन कधी अनुभव येईल जाऊ येईल. पण त्या उपाधीनेच तो सद्गुरू जे आलाय ना त्याच्या ह्याच्यामध्ये, त्या सद्गुरू म्हणजे तो माझा परमात्मा आहे असं त्याने पूर्ण निश्चय केला ना, की मग त्याला बघितलं की याची तहान निघून जाते, तहान पळाली, भूक पळाली, त्याला देहाच्या गरजाची आठवणही होत नाही. म्हणजे नुसता फक्त समोर जर आले तर त्याला असं समाधान मिळतं, सुख मिळतं. त्याचा आवाज जर ऐकला ना सद्गुरूंचा तर याला आनंद होतो त्या साधकाला. म्हणून गुरुचरणाच्या ठिकाणी असे आत्मसुख असते. गुरुचरणाच्या ठिकाणी काय आत्मसुख आहे. त्या सद्गुरूचे लक्षण सांगता शब्द थोटावे जाण, तो सनातन ब्रह्मपूर्ण गुण खुणत्या नाही. त्या सद्गुरूचे लक्षण शब्दांनी पूर्णपणे सांगता येणार नाही. सद्गुरूचं लक्षण सांगायचं जर म्हणलं ना तर शब्द ते कमी पडणार आहेत म्हणले. शब्दांनी त्या सद्गुरूचं वर्णन करू शकत नाही. सद्गुरू हा सनातन कसा आहे, सद्गुरू सनातन आहे, पूर्ण ब्रह्म असल्यामुळे त्याची विशेष अशी खूण सांगता येत नाही. कसं आहे सद्गुरू सनातन म्हणजे फार जुना आहे आणि कसं आहे तेच पूर्ण ब्रह्म आहे. त्यामुळे ते म्हणजे ती असं एवढं व्यापक आहे की त्याच्यासारखी दुसरी वस्तूच नाही कोणती की बाबा असं सांगते की ह्याच्यासारखं ते आहे म्हणून. येईन का सांगायला आता सद्गुरू व्यापक आहे म्हणजे असं नुसतं मर्यादेमध्ये धरायचं नाही. सद्गुरू उपाधीने तर आलेलाच आहे, पण उपाधीच्या बाहेर हे असणार आहे ना, हे त्या सद्गुरूचे रूप आहे सगळे. आपण भाव पाहिजे त्या शिष्याचा, म्हणून त्याचं वर्णन शब्दामध्ये करता येणार नाही. तरी स्फुरले एक स्फूर्ती, त्याशी सर्वार्थी दिशे शांती, शांती वेगळी उपपत्ती प्रमाण निश्चिती रे घेणा. परंतु त्यांच्या ठिकाणी लक्षण मात्र स्पष्ट आहे. एक लक्षण स्पष्ट आहे कुणाच्या सद्गुरूच्या ठिकाणी, की त्याला सर्व वस्तूत शांती दिसते, दुसरे काही त्याच्या प्रत्ययाला येत नाही. कुणाला सद्गुरूला. त्याचं कशाला लक्षण समजायचं, ते सद्गुरूच आहेत म्हणजे त्याच्या ठिकाणी परमानंद आहे, ते ब्रह्मेशी एकरूप झालेले आहेत. हे कशाला समजायचं, कारण ते कुठे जरी गेले ना त्याचं चित्तामध्ये काय होत नाही, बिघाड होत नाही सद्गुरूंच्या. त्याला सुखाने हुरवून जात नाही, दुःखाने दुःखी होत नाहीत, असं काहीच होत नाही त्यांना. ह्याच्यावर त्यांना समजायचं कसं येतं ते साधू समजत म्हणून. पण ते आपल्यासारख्याला नाही समजत आज्ञांचेवाला, कारण ती नजर आपल्याकडे त्यांच्याकडे पाण्याची नजर आहे ना, ते आपल्याकडे नाही. शांती त्याची समाधान, शांती त्याची ब्रह्मज्ञान, शांती त्याची ब्रह्मपूर्ण सत्य जाण. उद्धवा शांती म्हणजे समाधान, शांती म्हणजेच ब्रह्मज्ञान व शांती म्हणजेच पूर्ण ब्रह्म आहे अशी तू निश्चित जाण. काय म्हणले, त्या महात्म्याच्या ठिकाणी शांती असते आणि शांती एवढं मोठं लक्षण आहे. शांती ज्या ठिकाणी असते ना त्या ठिकाणी समाधान असतं, ज्या ठिकाणी शांती असते त्या ठिकाणीच ब्रह्मज्ञान असतं, आणि ज्या ठिकाणी शांती असते तेच पूर्ण ब्रह्म आहे हे तू निश्चित जाण म्हणले. हे एकच लक्षण असं आहे म्हणले की त्या लक्षणाने सद्गुरू जाणता येईल. आणि त्याच ठिकाणी शांती असते ना, म्हणून कोणताही आज्ञा जीव जरी असला ना त्यांच्या जवळ गेला की त्याला समाधान मागतं, त्याला त्याच्याकडे जावं लागतं. त्याला येशी सद्गुरूची स्थिती, एकूण शिष्याच्या चित्ती, वाढली अतिप्रीती गुरु भक्ती लागुनी. असे सद्गुरूचे वर्णन ऐकून शिष्याच्या मनात गुरुबद्दल अत्यंत भक्ती उत्पन्न झाली. बघा, असे सद्गुरूचं वर्णन ऐकलं ना, त्या शिष्याच्या मनात काय होतं, त्या सद्गुरूबद्दल भक्ती उत्पन्न, प्रेम तयार होतं. भक्ती म्हणजे काय, प्रेम तयार होतं. या लागी गुरु गवेषणा, असं उसंतू घेवी निधी अंतकरणा, अष्टप्रहावर विचक्षणा गुरु लक्षणा लक्षितू. त्यामुळे गुरु शोधण्याची त्याला उत्कंठा लागली की त्याची मन बेचैन झाली. आता त्याच्या ठिकाणी काय झालं, त्याला कळलं आता सद्गुरू माझाच भगवंत आहे, आणि म्हणून त्याला रात्रंदिवस कशी तळमळ लागली, गुरुबद्दलची तळमळ लागली त्या शिष्याला. त्याच्या मनामध्ये गुरुबद्दल अत्यंत प्रेम तयार झालं आणि त्यामुळे त्याला गुरुला शोधण्याची उत्कंठा लागली. आता माझी गुरु कुठं असते, काय असते, त्याला क्षणभर दम निघत नाही. दिवसात दोनदा तीनदा फोन करणार. आताच्या काळामध्ये ते शांतामाईची अशी अवस्था होती, सद्गुरू शिवाय त्यांना करमत नव्हतं. शेजारीच गावं होती त्यांची, त्यांचं आठवण झाली ना की असे रात्री कळत नव्हती, दिवस कळत नव्हता, पाऊस कळत नव्हता, थंडी कळत नव्हती, काही कळत नव्हतं. आठवण झाली की लगेच निघाले पायीच शेजारच्या गावामध्ये सद्गुरूला भेटायला. हे सद्गुरूबद्दल प्रेम आहे, असं शिष्याला व्हावा प्रेम तयार सद्गुरूबद्दल. त्याने मन बेचैन झाले, त्यांचे मन काय होते, बेचैन होत असते. आणि रात्रंदिवस गुरुचे लक्षण कोणामध्ये दिसते ते शोधू लागतो. आता जोपर्यंत त्याला सद्गुरू भेटत नाही ना तोपर्यंत त्याला वाटतं मला साधू भेटावा, मला सद्गुरू भेटावा, मला सद्गुरू भेटावा, मला सद्गुरू भेटावा. म्हणून कोण असणार माझा सद्गुरू, कोण असणार माझा सद्गुरू. गोंदवले महाराजांची काय अवस्था झाली होती सद्गुरूच्या विकेसाठी, कोण आहे माझा सद्गुरू म्हणून ते 9 वर्षाचे असताना घर सोडून निघाले होते सद्गुरूच्या विकेसाठी, सद्गुरूच्या शोधामध्ये. अशी त्या शिष्याला काय लागलेली असती, उत्कंठा लागलेली असते. कै तो स्वामी देखीने ऐसा,
कै हा माझा फिटेला फासा, कै उपरम होईल मानसा, सद्गुरु पिसा तो झाला. मी त्या स्वामीला केव्हा पाहिजे? कोण आहे माझा सद्गुरू? मी त्याला कधी पाहायला मिळेल मला ते माझे सद्गुरू? माझा हा भावपाश केव्हा तुटेल आणि ते मला भेटल्यानंतर मी ज्या बंधनामध्ये पडलेलो आहे ना, कोणत्या बंधनामध्ये? त्या बहुरोगाच्या, त्या भवसागरमध्ये जे गुंतलेलो आहे मी, यातून मला कोण बाहेर काढील? माझ्या मनाला विश्रांती कधी मिळेल? असे सतत चिंतन करू लागेल. असे अनेक प्रश्न पडतात. काही एकदा भेटेल माझा माय बाप, असं त्याला तळमळ लागेल. रात्रंदिवस त्याला झोप येत नाही. रात्रंदिवस तू टाव फोडत असतो ते भगवंताच्या, त्या सद्गुरूच्या नावाने, भगवंताच्या नावाने. मग भगवंत येतात सद्गुरू होऊन. मग ते भगवंत एवढा त्यांनी टावा फोडला ना, मग त्या भगवंताला पण करमत नाही बरं का. येवो धावून या, विलंब कावा या लावी याला कृपाळे, कुठे गुंतले शिवमाय विश्व व्यापके. विश्व भरून असणारी माय माझी, तू कुठं गुंतली सांग ना मला. कधी बेग घेऊन देशील? कधी बेग देशील मला येऊन? मला कधी बेगशील? असं रात्रंदिवस टाव फोडतो तो. आयुष्य व्यचता उठाउठे, अजून नवे सद्गुरुशी भेटे, झाल्या मनुष्य देहाशी तुटे, सर्व शेवटी बुडेल. हा म्हणता आयुष्य संपेल, पण सद्गुरूची भेट अजून होत नाही. मनुष्य देह गेला की सर्व संपेल. तो काय करतो? त्याला अनुताप झालेला आहे आता, त्याला मुमुक्षुत्व आलेलं आहे. आणि मग त्याला काय वाटतं, माझं काय भरोसा आहे ह्या जीवनाचा, कधी कधी जाईल ते सांगता येत नाही. तोपर्यंत मला मनुष्य सद्गुरू भेटेल का काय माहिती. मला भगवंता करणं माझ्यावरती कृपा, मला तुझी बेग घालून देणार जे सद्गुरू आहे ना, त्याची बेग होते ना मला. सद्गुरूची बेग अजून होत नाही मला, कधी होईल सांग ना मला. रात्र दिवस तळमळ लागलेली असते त्याला. मनुष्य देह गेले की सर्व, हा देह संपला ना माझा की मला परत नाही रे भगवंता. मग परत मी कोणत्या ज्याला मला जाईन ते सांगता यायचं नाही. मग मला काही लवकर मनुष्य मिळणार नाही. मग तुझी माझे ते सद्गुरू मला कधी भेटायचा, आणि सद्गुरू भेटलो मला तू कधी काढायचा, अशी त्याला तळमळ लागलेली असते. लागती प्रत्येक मुमुक्षाला सद्गुरूच्या बेगीची तळमळ लागलेली असती. एकता गुरुचे नाव मना पुढे घेत धाव, ते गोकेशीचे देव देत खेव, एवढी हव जयाची. असे तो म्हणू लागतो की गुरुचे नाव घेताच तो मनाच्या पुढे धाव घेतो. व गुरु जे जे करतो त्याचे वर्णन असते की ते लक्षात ठेवतो. एवढी त्याची उत्सुकता वाढते बघा. आणि त्याला गुरु भेटल्यानंतर तो काय होतो? गुरु त्याला कळलं आता हे गुरु आहेत आपले. गुरुचे नाव घेतलं की तो गुरुच्या पुढे धाव घ्यायला सुरुवात करतो. जे जे गुरु कराल ना तसं करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे असे वर्णन असते की ते जे लक्षात ठेवतो. काय गुरुजी सांगत ना ते सगळं लक्षात ठेवतो. म्हणजे काय, संत द्वारी कुत्रा झालो, हुंकत द्वारी आलो. एकाच मनातच अभंग आहे हा सुद्धा. म्हणजे असं झालं म्हणलं की ते मी संतांच्या दारातला, म्हणजे त्या सद्गुरूच्या दारातला मी कुत्रा झालो. त्यांनी काय जरी फेकलं ना की असं वरचीवर जेलतोय. म्हणजे त्यांनी जे सांगत ना ते तंतोतंत आचरण, तसं वागणं, तसं पाळणं, तसंच करणं सगळं. हे शिष्याचं लक्षण आहे बरं का. हे लक्षण कोणाचं? हे शिष्याचं आहे. त्याला खरा शिष्य म्हणायचा. एवढी त्याची उत्सुकता वाढलेली असते. त्याला क्षणभर त्याला काय होत नाही, त्याला चैन लागत नाही सद्गुरूपासून लांब जाण्याची. त्याला वाटतं नाही जावं सद्गुरूपासून लांब. सद्गुरु प्रत्यक्ष न भेटता, मनेची पूजी गुरुनाथा, परमादरे पूजा करिता, प्रेम तत्वत ना संगे. सद्गुरु भेटलेला नाही तोवर तो मनानेच गुरु पूजन करत असतो बघा. जोपर्यंत सद्गुरु भेटत नाही ना तोपर्यंत मनाने गुरुचं पूजन करतो. त्यातच त्याचे प्रेम अत्यंत वाढते. सात्विक भाव आवरत नाही त्याला. जोपर्यंत सद्गुरु भेटत नाही ना तोपर्यंत म्हणत मग भगवंता तूच माझा सद्गुरु हो. जो भेटत नाही तोपर्यंत, भेटला तर समज असं होतं, पण जर नाही भेटला तर तोपर्यंत भगवंता तूच माझा सद्गुरु. मग त्याच्याकडे प्रेमाने पाहायचं. मग त्याकडे प्रेमाकडे त्यांनी त्या भगवंताकडे प्रेमाने पाहत असताना त्याला भाव तयार होत्या, अष्टसती भाव तयार होत्या. तो रडतो काय, त्याच्या अंगावर रोमांच येते, त्याचं अंग लकलक कापतं, त्याला चैन लागत नाही त्याच्यावर त्या भगवंताला भेटीशिवाय. पण त्यांनी कुठे पाहिलेलं असतं? मग प्रतिमेमध्ये पाहिलेलं असतं, मूर्तीमध्ये पाहिलेलं असतं. आणि मग त्याला असं वाटतंय तो भगवंत माझा व्हावा, किंवा मी त्याच्याशी एकरूप व्हावा. असं एकरूप व्हावा की त्याच्यापासून असं बेलगावा मी त्याला की त्याच्यापासून कधी वेगळाच होऊ नये, असं त्याला होत असतं. म्हणून सद्गुरु भेटावा या कारणे, हिंगे तीर्थे तपोवने, गुरु न विसंबे मने नित्याविधीने आचरता. मग सद्गुरूला भेटण्यासाठी तो तीर्थस्थानी सद्गुरू भेटावा म्हणून कुठे जातो तो? त्याला वाटतं मी पंढरपूरला गेलो म्हणजे मला सद्गुरू भेटतील, आळंदीला गेलो म्हणजे मला सद्गुरू भेटतील, काशीला गेलो म्हणजे मला सद्गुरू भेटतील. म्हणून तीर्थयात्रा तो करायला लागतो सद्गुरू भेटण्यासाठी बरं का. तपोवने, तपमध्ये तप करायला लागलो तो. ज्या ठिकाणी साधू संत तप करतात ना वनामध्ये, जंगलामध्ये जाऊन, त्या जंगलामध्ये जाऊन बघत होतो कोण मला साधू भेटतोय का.
त्याचा शोध घेत असतो. नित्यकर्म करीत असतानाही गुरुचे चिंतन अविस्तरपणे करत राहतो. बघा, नित्यकर्म एखादा आपल्यासारखा गृहस्थ आश्रमी जर असेल ना, तो काय करतो, नित्य त्याचं कर्म चालू असतं. कर्म करताना मला कधी बघून सद्गुरू व्यक्ती आहेत काय माहिती, कधी मला बघून तर माझी कृपा करतात की मला सद्गुरूची भेट करून घेत काय माहिती, असं त्याला काय लागलेली असते, तळमळ लागलेली असते सद्गुरू प्राप्त होण्याची. सद्गुरू प्राप्तीची या काजा, लहान थोरांची करी पूजा, आत्यादरी माणी तुझ्या गुरु माझा भेटावा. गुरु प्राप्तीसाठी तो लहान थोरांची पूजा करतो. बघा, लहान असू या मोठे असो, त्यांच्या पाया पडणार, त्यांची पूजा करणार. ते म्हणत नाही हा माझ्यापेक्षा लहान आहे किंवा मोठा आहे, का की ह्यांच्यावर कमी कमी काय होईल, यांची कृपा माझ्यावरती होईल आणि मला सद्गुरू भेटतात. एखादा कोण परमार्थ करणार दिसला ना की लगेच त्याच्या पाया पडणार. सांगा ना मला गुरु कधी व्याख्या, माझी कधी संतांची सद्गुरूची कृपा होईल, सांगा ना मला. अहो ही सांगा ना, ही सगळं लक्षण मुमुक्षतेमध्ये बेकले आली पाहिजे, तेव्हा त्याला मुमुक्षित म्हणायचं. आता आपल्याकडे असं झालंय की सद्गुरूच गाय झालीस, काय करायचं, एखाद्याला मुमुक्षित आणायचं आणि त्याला काय करायचं, शिष्य करून घ्यायचं. कारण तुकाराम महाराजांना सुद्धा काय केलं, सद्गुरू स्वतः शोधत आलेले आहेत. कारण सापडविले वाक्य जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेवीला कर. मी गंगाच्या म्हणजे गंगे स्नानाला चाललो होतो म्हणले, आणि ते जात असताना त्या सद्गुरूने मला काय केलं, शोधित मला सापडवलं. त्यांनी सापडवलं सद्गुरूने, आणि माझ्यावरती मस्तकावरती हात ठेवला. म्हणून काय थोराची पूजा करतो. मला गुरु भेटतील असं त्याला आशीर्वाद द्या म्हणतो. मला काय, मला सद्गुरू भेटतील ना असं मला आशीर्वाद द्या. कधी भेटेल ते सांगा मला. कोण होऊ शकतो मला सद्गुरू, तुम्ही होता का, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे का तेवढं होण्याचं. आता ही आताच्या आजकाल जर म्हणा गेलं तर हा लगेच एखादा म्हणजे मी होतो तुझा गुरु, पण जर खरं असतात ना, खरे नाही ना म्हणतो मी नाही तुझी पात्रता. कारण गोंडोले महाराज जेव्हा निघाले ना, स्वामी समर्थ महाराजांकडे गेले होते ते, आणि स्वामी समर्थ महाराजांना म्हणले की तुम्ही माझे गुरु व्हा. स्वामी समर्थ महाराज म्हणले तुझा गुरु होण्याचा अधिकार म्हणजे हे नाही काय, तुझा जे गुरु व्हायला ना, तुझा गुरु तयार आहे म्हणले, तुझा गुरु काय तयार आहे म्हणले. त्यांनी फक्त मार्ग सांगितले, म्हणजे इकडे जा म्हणले, तुला गुरु व्याख्याल म्हणले. मी तुझा गुरु नाही होऊ शकत म्हणले. काय होऊ शकत नाही, कारण तुझ्या गुरुसाठी ज्यांचा अधिकारी ना ते तयार आहेत म्हणले गुरु तुझे. अशी तळमळ लागलेली असते. मग तो मला गुरु भेटेल असं त्याला आशीर्वाद द्या, अशी तू प्रार्थना करतो प्रत्येकाला. ब्राह्मणांचा सत्कार करतो, ब्राह्मण असं त्यांचा सत्कार करण, त्यांची पूजा करण का नाही, किंवा महाराज लोक असतील, कीर्तनकार, प्रवचनकार, त्यांच्या पाया पडन. म्हणून असं त्याला ते शिरण जात असतो, माझे गुरु व्हा ना, मला ते देव दाखवा ना, मला कधी देव भेटेल मला सांगा ना, अशी तळमळ लागलेली असते. अस्वलीची परे गुरुनामाचा जप जरी करी, गुरु वाचून निरंतरी चिंता न करी आणाची. अस्वल जसे सारखे गुरु करत असते ना, तसे नित्य गुरु 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 करतो. अस्वल कसं करत असतो, गुरु 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 गुरु, तसं आपण करू. मला गुरु कधी भेटेल, मला गुरु कधी भेटेल, कधी ते भगवंत माझ्यावरती कृपा करेल, मला कधी गुरु भेटेल. गुरुच्या नावाचा तो जपच करीत राहतो नुसतं, गुरु 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 म्हणून. कसलाही विचार त्याला सुचत नाही दुसरं काही, गुरु शिवाय त्याला सुचतच नाही काही. मला कधी गुरु भेटेल, मला कधी गुरु भेटेल. अहो शास्त्र असं तंतोतंत एखादा साधक जर काढायचं मला किती लोक सापडले सांग बरं तुम्ही. अशी तंतोतंतची शास्त्रात जे सांगितलंय ना, अशी जर पाहिजे असेल तर. आसनी भोजनी शयनी गुरु तेने विस्तंभे म्हणे, जागृती आणि स्वप्नी निधी आसनी गुरु केला. बसलेला असताना, जेवताना, झोपताना, जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये, अवरात्र त्याला एकाग्र मनाने गुरु केव्हा भेटेल ह्याची त्याला चिंता करीत बसतो तो. ते म्हणतो भगवंता सांगणारे मला, ते सत्संग मला कधी भेटेल, तुझी प्राप्ती करून देणार असं मला कधी भेटेल, मला सांगणारे मला काय भेटत नाही, माझं काय कमी पडतंय सांगणारे भगवंत मला. रात्रून दिवस त्याला तळमळ लागत असते, जेवताना पण, जेवण करत असताना पण सांगणार भगवंता मला कधी गुरु भेटेल. म्हणजे त्याला ती चेनच लागत नाही अजिबात त्याच्या चित्ताला, बेकी सद्गुरूची बेकीशिवाय. गुरु स्मरण करिता देख, स्मरणे विसरे तहानभूक, विसरला देह घे सुख सदा सन्मुख परमार्था. तो त्यामुळे तहानभूक विसरून जातो, त्याला तहान आठवत नाही, त्याला भूक आठवत नाही, देहाचे त्याला भान राहत नाही. देह सुखामध्ये आहे का दुःखामध्ये आहे, घरातील सुखे सुद्धा तो विसरून जातो. सदा सर्वदा परमार्थामध्ये त्याचे मन लागलेले असते. कशासाठी, गुरुच्या बेकीसाठी. गुरुच्या बेकीसाठी त्याचं मन लागलेलं असतं सतत रात्रंदिवस. अशी अवस्था व्हावा, मग सद्गुरु भेटावा. आणि मग त्याला सांगा बरं, त्याला काय तिथं पुढे लगेच काळ जाईल का त्याचा, लगेच ते ब्रह्माशी एकरूप व्हायला, त्याला ब्रह्मज्ञान व्हायला त्याला काही वेळ लागेल का लगेच. मग असं अवस्था झाली, मग त्याला काळ वेळ नाही तया लागे. सद्गुरु भेटले ना, त्याला काळ लागत, त्याला वेळ लागत नाही. नुसतं मस्तक हात ठेवला की काना वाचण्याची विटी, सरसापाई किरीटी, वस्तूच होणे उठी कोणी ऐकू.
पण एवढा अधिकार संपन्न व्हावं साधक, जी शास्त्रात सांगितलंय ती एवढी तळमळ लागलेली असावं गुरु बेकीची. येशी सद्गुरूची आवडे, ज्याची अवस्था चढोवडे, त्याशी गुरु कृपे तातडी, भेटी रुकडी मी देतो. आणि अशी त्या ज्याला सद्गुरु विषयीची तळमळ लागलेली असते ना, भगवंत सांगतात बघा, एवढी तळमळ लागली म्हणले, अरे मग मला दम निघत नाही म्हणले. मग आता तेव्हा सदोती त्याचं वाढ, त्याची काय होती, ती तळमळ वाढत जात असते म्हणले. आणि भगवंत म्हणतात, मी काय करतो, त्याला गुरुरूपण तात्काळ बेग देतो म्हणजे लगेच. म्हणून गोंधळे मला सांगतात ना, अशी आपण अवस्था तयार प्राप्त करून घेतली ना, गुरु जिमनीमधून वर निघल किंवा आकाशातून मध्ये पडलं म्हणले. पण एवढी अवस्था आपण काय, एवढे अधिकार आपण तयार करून घेतला पाहिजे. मग मोक्ष भगवंताला बेग निघत नाही. मग माझ्या विठोबाचा कैसे प्रेम भाऊ, आपणच देव होय गुरु. मग तो भगवंताला दम निघत नाही, भगवंत गुरु होऊन येतो. काय इथं सांगितलं ना बघा वहीमध्येच काय सांगितलंय, ऐशे सद्गुरूची आवडी, ज्याची आस्था चढोवडी, त्याशी गुरुरूपे तातडी, भेटी रोकडी मी देता. रोकड म्हणजे काय, लगेच त्याला मी बेग देतो मला स्वतः गुरु होऊन. मीच असणारा जो ईश्वर आहे ना, मीच असणारा जो परमात्मा आहे ना, तोच काय होतो, गुरुच रूप घेतो आणि त्याच्या पुढे जातो मला त्याला बेग द्यायला. जव जव असता अधिक, तव तव भेटीची जवळीक, साधना माझे हे साधन मुख्य, आस्थाची एक विशेष. बघा त्याची तळमळ जसजशी वाढत जाते ना, तशी भीतीची वेळ जवळ जवळ येते. बघा जेवढी त्या तळमळ वाढणं अंत करणं म्हणजे त्याच्या सद्गुरूच्या भीतीची, तेवढी त्याची काय होती, ती भीतीची वेळ जवळ जवळ येत असते. हे नुसतं बोलण्याचा विषय नाही. हे मला सांगा, त्या साधकाची अवस्था काय होत असेल त्यावेळेस, हे जे वर्णन केलं ना एकनाथ बाबांनी, त्या साधकाची अवस्था काय होत असेल त्या सद्गुरूच्या भीतीसाठी. त्याला काय तळमळ लागलेली असेल, त्याला रात्र कळत नाही, त्याला दिवस कळत नाही. तेव्हा असं चालला ना, झाडाला डायरेक्ट मिठी घालीन, आलिंगन घालीन झाडाला, आणि झाडाला म्हणणं सांगणार मला गुरु कधी व्यक्त. दगडासमोर दगड एखादा, दगडाला जाऊन मिठी मारणार, सांगा ना मला गुरु कधी व्यक्त. अशा अवस्थेत साधकाची झालेली असते. साधक म्हणजे ती मोक्षच म्हणायचं, अजून साधक नाही झालेला. एवढी तळमळ लागल्यावर मग त्याला बघून ते बेग देत असते. हे सर्व जवळ, सर्व साधनामध्ये तळमळ हेच मुख्य साधन आहे. म्हणून जेवढे काही साधन आहेत ना, सगळ्या साधनामध्ये फक्त तळमळ लागलेले महत्व. एकदा तळमळ लागली त्याला, त्याचं कामच झालं. फक्त तळमळ लागली पाहिजे, तळमळ लागली ना त्याचं कामच झालं. करिता वरिष्ठ साधन कोडी, बोधाची जोडे ना कवडी, सद्गुरु भजनाची अर्धगडी, जोडी कोडी बोधाच्या. कोट्यावधी श्रेष्ठ साधने जरी केली ना, कोट्यावधी श्रेष्ठ असणारी साधनं, जेवढी काही शास्त्राने सांगली असते ना साधनं, कोट्यावधी चांगली साधनं निवडून काढून जरी केली ना, तरी म्हणले आत्मज्ञान मात्र लवण मात्र म्हणजे किती, लवण म्हणजे किती, एवढं ते असं नगभर सुद्धा होणार नाही त्याला. म्हणले एक कणभर चूक त्याला आणलं काय होणार नाही, ब्रह्मज्ञान होणार नाही. म्हणजे साधना करताना किती जरी साधना केली तरी, पण सद्गुरूचे भजन 8 दिवस घाटक्या जरी त्यांनी केले ना, तर त्याला आत्मज्ञानाची राशी त्याला प्राप्त होतात. कुणाचं केल्यावर, सद्गुरूचं भजन केल्यावर. एवढं सद्गुरूला प्राधान्य दिलंय. काय करायची गरज नाही त्याला, शास्त्र वाचायची गरज नाही त्याला, श्रवणाची गरज नाही, त्याने फक्त सद्गुरूच्या नावाचं काय फाडावं बास. किती सोपं करून दिले सांगा बरं तुम्ही. ते ऑटोमॅटिक होतं. सद्गुरू भेटले ना, मग त्याच्याकडून शास्त्र अभ्यास करून घेतात, त्याला ते श्रवण करते, त्याला निश्चय होतो, त्याला ब्रह्मज्ञान होतं, सगळं होते. त्याने फक्त पडून राहिता येईल ठाई, उगाच संताची ये पायी, तुझी आनगा विठोबा. तुकाराम महाराज सांगतात, असे संत मला भेटले ना, त्यांच्या चरणावर पडून राहील म्हणले, तुझी शपथ घेऊ सांगतो बघ आता म्हणले, त्याला क्षणभर पण सोडणार नाही म्हणले. फक्त मला अशा संतांची मला बेग घालून दे. सद्गुरु भजने लागे वेगे, मोक्ष येऊनी पाया लागे, गुरु भक्त तोही नेगे, चरण रंगे रंगला. सद्गुरूचे भजन केले असता मोक्ष तुरण येऊन पाया पडतो. बघा सद्गुरूचं भजन केलं ना, त्याला मोक्ष प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही. मोक्ष त्याला शोध देतो. ते ज्ञान, मोक्ष त्याला शोध देतो, ते ज्ञान त्याला शोधत येतं. ह्याला कुठे जावं लागत नाही ज्ञान प्राप्त करून घ्या. ज्ञान सुद्धा त्याला शोधत येत असतं. म्हणून पण गुरु भक्त व मोक्षाचाही स्वीकार करत नाही. पण गुरु भक्त ते मोक्षपेक्षा नको मला अजिबात. मोक्ष मिळलं म्हणजे सद्गुरू वेगळा हा वेगळा राहतच नाही ना. म्हणजे सद्गुरू, आणि ह्याला सद्गुरूची सेवा करायची असते, सद्गुरू बद्दलाचं प्रेम असतं. म्हणून इतका तो गुरुभक्तीमध्ये रमलेला असतो ते शिष्य. श्री गुरुचरणाची गोडी, विसरवे मोक्ष सुखाची कोडी, गुरु भजनी जया नावडी, ते संसार बांधवडी पडिले. श्री गुरुचरणाची गोडी अशी असते की तिच्या पुढे मोक्ष सुखाचा विसर पडून जातो. कोणाची गोडी? सद्गुरूच्या चरणाची गोडी.
मोक्ष सुखाचा सुद्धा विसर पडतो. पण जे गुरुभक्ती करत नाहीत ते संसाराच्या बंदीशाळेत पडतात. गुरुभक्ती ज्याच्याकडे नसेल ना ते गुतला म्हणायचं जाम. मग ईश्वराची भक्ती करा तर कोणाची भक्ती करा तुम्ही. पण जाम गुतला का त्या ठिकाणी त्याला अभिमान तयार झालेला असतो. अभिमान मी बघतोय म्हणून आपल्या संप्रदायामध्ये तरी आपल्या मालिकेमध्ये ना गुरुभक्ती सगळ्यात श्रेष्ठ मानलेली. आतापर्यंत जी परंपरा आली ना आपली या परंपरेमध्ये काही सगळे गुरुभक्ती करायला लागले ना. सांगा बरं मला तुम्ही सगळे प्रत्येकाचं उदाहरण घ्या तुम्ही परंपरेमधलं. म्हणून छेदवाया संसार बंधन करावे सद्गुरु सेवन सद्गुरु सेवा ते माझे भजन गुरु आम्हा मित्र भाव नाही. मग संसार बंध तोडण्यासाठी सद्गुरूची सेवाच करावी लागते. काय करावं लागते? सद्गुरूची सेवाच करावी लागते. त्याची सद्गुरु भक्ती ही माझी भक्ती होय. बघा म्हणजे सद्गुरूची भक्ती केली म्हणजे काय झाली? माझी भक्ती झाली. का भक्ती झाली? कारण सद्गुरू हा काय वेगळा नाही. म्हणून गुरु व मी हा यात कोणताच भेदच भाव नाही म्हणले. गुरु आणि मी माझ्यामध्ये ना कोणताच भेदभाव नाही म्हणले. गुरु म्हणजेच मी आणि मी म्हणजेच गुरु आहे. म्हणून गुरु भक्तीची श्रद्धा गाडी आणि गुरु भजनाची गोडी ते सांगतली आवडी प्रत्यक्ष उघडी करून. याप्रमाणे गुरु भक्तांची दृढ श्रद्धा गुरु भक्तीची आवड ह्या दोन्ही गोष्टी श्रीकृष्णाने उद्धवाला स्पष्ट करून सांगितल्या. म्हणून भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणले, उद्धवा जोपर्यंत त्या शिष्याला गुरु भक्तीची आवड तयार होत नाही, जोपर्यंत गुरु भक्ती तयार होत नाही तोपर्यंत त्याला मी भेटणार नाही. पण त्या गुरु भक्ताच्या ठिकाणी गुरु भक्ती तयार झाली, त्या गुरुबद्दल दृढ भाव तयार झाला, त्याला गुरु भक्तीची आवड तयार झाली. ह्या गोष्टी त्याला त्या ठिकाणी आल्या की त्याला मी भेटलोच म्हणून सांगायचं, समजायचं. कोण? मी भेटलोच त्याला. मी म्हणजे कोण? भगवंत भेटलाच म्हणायचं त्याला. असं भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगितलं. इथं भावाची कारण तुका म्हणे एक भावाची कारण, इथं बाकीचं काही लागतच नाही. फक्त भाव लागतो. भाव. आणि भाव कसा असावा? निखळ असावा भाव, शुद्ध भाव असावा. सहज प्रसंगे येणे शिष्यांचे ही लक्षणे सांगेन तुझं कारण आहे कृष्ण म्हणे उद्धवा. मग श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले की आता मी तुला शिष्याची उत्तम लक्षणे सांगतो. बघ आतापर्यंत गुरु म्हणजे कसा असावा सांगतो. म्हणजे आता तुला शिष्याची लक्षणे, शिष्यामध्ये काय अधिकार पाहिजे, त्याची लक्षणे कशी असते ती मी तुला सांगतो. पण ते आपण आता उद्या बघू. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री